लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बोलठाण येथील नवकार फर्टिलायझर दुकानदाराकडून शेतकऱ्यास कांदा बियाणे बोगस विक्री। शेतकऱ्यास दुकानदाराकडून अरेरावीची वापरली भाषा। बातमी आहे नांदगाव येथून। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या पूर्व भागातील बोलठाण येथील नवकार फर्टिलायझर, रासायनिक खते आणि बी बियाणे विक्रेते महेंद्र सोनी आणि मयूर सोनी यांच्याकडून नांदगाव तालुक्यातील जवळकी येथील गोरख जगन्नाथ विधाते यांनी दिनांक 25 ऑक्टोबर 2024 रोजी एलोरा कंपनीचे उन्हाळे कांद्याचे बियाणे घेतले होते, परंतु हे बियाणे लाल कांद्याचे निघून त्या कांद्यांना टोंगळे आले आहेत। त्यामुळे सदर शेतकऱ्यांची नुकसान झाली, म्हणून याबाबत सदर दुकानदाराला शेतकरी गोरख विधाते यांनी विचारणा केली असता दुकानदारांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन अरेरावीची भाषा वापरली। त्यामुळे सदर शेतकऱ्याने कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून सदर दुकानदाराचे लायसन्स रद्द करण्यात यावे अशी मागणी विधाते यांनी केली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की नांदगाव तालुक्यातील गोरख जगन्नाथ विधाते यांनी दिनांक 25 ऑक्टोबर 2024 रोजी एलोरा कंपनीचे एलोरा गुलाबी जातीचे 2 किलो उन्हाळ कांद्याचे रब्बी कांदा बियाणे नमस्कार फर्टिलायझर, रासायनिक खते आणि बी बियाणे विक्रेते महेंद्र सोनी आणि मयूर सोनी यांच्याकडून विकत घेऊन गट नंबर 233 मध्ये 0.21 क्षेत्रावर लागवड केली असता सदर बियाणे खरीप लाल कांद्याचे आढळून आले। त्यामुळे गोरख विधाते या शेतकऱ्याने नवकार फर्टिलायझरचे दुकानदार महेंद्र सोनी आणि मयूर सोनी यांना या बियाणाबाबत विचारणा करण्यासाठी गेले असता त्यांना समाधानकारक उत्तरे न देता अरेरावीची भाषा वापरत सदर शेतकऱ्याला दम दिला। सदर शेतकऱ्याचे नुकसान होऊन सदरचे दुकानदार असे कृत्य करत असेल तर सदर दुकानदाराचे बोगस बियाणे विक्री करत असून शेतकऱ्याची फसवणूक करून त्याचे आर्थिक नुकसान करत असेल तर या दुकानदाराचे रासायनिक खते आणि बी बियाण्यांचे लायसन्स रद्द करण्यात यावे अशी मागणी गोरख विधाते यांनी नांदगाव तालुका पत्रकार मुक्ताराम बागुल यांच्याशी बोलताना दिली आहे। गोरख जगन्नाथ विधाते यांनी नमस्कार फर्टिलायझर, रासायनिक खते आणि बी बियाणे विक्रेते यांच्याबाबत दिनांक 4 मार्च 2024 रोजी कृषी अधिकारी पंचायत समिती नांदगाव यांच्याकडे बोगस कांदा बियाणे विक्री करून फसवणूक केली याबाबत निवेदन दिले असून या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की 25 ऑक्टोबर 2024 रोजी नवकार फर्टिलायझर बोलठाण येथून 2 किलो उन्हाळी कांदा बियाणे खरेदी केले होते। सदर बियाणे मौजे जवळकी गट क्रमांक 233 मध्ये 0.21 क्षेत्रावर लागवड केली असता सदर बियाणे हे खरीप लाल कांदा असल्याचे आढळून आले। त्यामुळे 80 ते 90 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे। तरी माझ्या पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी असे कृषी अधिकारी पंचायत समिती नांदगाव यांच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। सदरची निवेदन माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी नांदगाव यांना देण्यात आले आहे। तरी सदरच्या दुकानदारावर कायदेशीर कडक कारवाई करून त्यांचे लायसन्स रद्द करण्यात यावे अशी मागणी गोरख विधाते या शेतकऱ्यांनी केली आहे। भैया पटेल शिवसेना शाखा प्रमुख जवळकी आहे ना। गोरख विधाते यांच्या वावरात मी जाऊन बघितलं तर हे डोंगळे दुबाकळे असे कांदे दिसले, तर सगळी शिवसेना गोरख विधात्याच्या पाठीशी आहे असं मी नांदगाव तालुक्याच्या वतीनं जाहीर करतो। आमदार साहेबांना सुद्धा याच्यात लक्ष घालावा। शेतकऱ्याची पिळवणूक जर याची होत असेल, लेकरा बाळा उन्हात टाकून शेतकरी शेती पिकवतो आणि त्याच्यावर जर असे फसवणूक, मागच्या वर्षी दुष्काळ पडला, शेतकऱ्याला काही भेटलं नाही, यंदा 2 पैसे भेटायची पाळी होती, तर असे बियाणे जर बोगस निघत असेल खतं बियाणे, ते आपला बोलठाण गाव नाशिक जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला आहे, तरी सर्व अधिकारी इकडे दुर्लक्ष करतात आणि दुकानदाराला पाठीशी घालतात। जे जे दोषी असतील यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि शेतकऱ्याला सगळ्या अधिकाऱ्यांनी, आमदार साहेबांनी यांनी न्याय देण्याचे प्रयत्न करावे असे मी माझं बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। गोरख जगन्नाथ विधाते, सदर नवकार फर्टिलायझर इथून उन्हाळ भरून 2 किलो बियाणे मी 25/10/2024ला 2 किलो घेतले, 2300 रुपये किलो प्रमाणे। आणि सदर त्याची नंतर मग 2-3 दिवसांनी रोप उगवणीसाठी कोणतं बियाणे घेतलं, कोणत्या कंपनीचं होतं? एलोरा कंपनीचं 2 किलो बियाणे घेतलं। ते 2-3 दिवसांनी शेतात रोप उगवणीसाठी कोणाकडनं घेतलं? महेंद्र सोनी आणि मयूर सोनी नवकार फर्टिलायझर दुकानातून। आणि ते नंतर 25 लगभग मी लागवड केल्याच्या नंतर ते 2 ते 2.25 महिन्यामध्येच ना इतके टोंगळे असे दुबाळके
अशी इतके म्हणजे खराब बोगस बियाणं निदर्शनास आलं. तर सदर मग मी ते दुकानदाराशी कॉन्टॅक्ट केलं. तर ते बोलले आमची साहेब येतील निधी येतील. तर मी बोलायला गेलो, त्यांना सांगायला गेलो, तर ते माझ्यावरती दबाव आणून प्रेशर करायला लागलेत. मी थोडं आमची त्यांची बाचाबाची झाली. ते लगेच पोलीस स्टेशनला फोन करून माझ्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे बोगस बियाणं देऊन माझी फसवणूक करून आणि ते माझ्यावरती पोलीस स्टेशन मार्फत दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते. मग सदर मी ही गोष्ट सदर नाशिक जिल्ह्याचे त्यांनी मला सांगितलं, ठीक आहे तुम्हाला मी योग्य तो न्याय देईन, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आणि मी 5,000 रुपये देऊन 2 विहिरीचं पाणी घेतलेलं आहे, मला पाणी कमी पडल्यामुळे. आणि त्याला द्यायला पैसे नसल्यामुळे मी कन्नड येथील एक बचत गटातून पैसे काढले. त्यावेळेस ते पाणी विकत घेतलं. जर पाणी विकत घेऊन जर अशी फसवणूक झाली तर याच्यापासून काय फायदा होईल शेतकरी. तर सदर योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि शेतकऱ्याचं दुकानदाराचं परवाना रद्द करण्यात यावा. जर मला माझा मोबदला जर नाही भेटला तर सदर मी त्या दुकानमध्ये 5 लिटर पेट्रोलचा ड्रम घेऊन आत्महत्या करेल. याच्यावरती दुकानदाराने विचार करावा काय करायचं तर. आणि दुकानदार डायरेक्ट जिम्मेदारीने घेत, दुकानदार डायरेक्ट सांगतो कंपनी. मी कंपनीकडे गेलोच नाही ना, मी दुकानात जाऊन बियाणं घेतलं, यांनी पैसे घेतले, हा कमावतो हा, हॅरेसमेंट माझी, खर्च माझा, तो वकील लावीन, कंपनी ते करीन, माझा खर्च त्यांनी दुकानवाल्यांनी भरून देण्यात यावं. रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.